नवी मुंबईतील घनसोली रेल्वे स्टेशनवर एका पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली आहे। अत्याचार झालेल्या पीडित तरुणीच्या मदतीनं पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं रेखाचित्र रेखाटलेल्या रेखाचित्राला साधर्म्य असलेल्या एका संशयित व्यक्तीला कोपरखैरणे येथून ताब्यात घेतलं असता त्यानंच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं। या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टानं त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून संशयिताचा बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। वाशी रेल्वे पोलीस स्टेशन यांनी त्यांच्याकडे एक पीडित मुलगी त्यांना घनसोली स्टेशनला मिळून आली होती। त्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळ वाशी पोलीस ठाणे अंतर्गत असल्यामुळे पुढील तपास हा वाशी पोलीस स्टेशन येथे आला होता। सदर मुलीच्या सांगण्यावरून पाहिजे आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले होते। पाहिजे आरोपीचे रेखाचित्राचा शोध घेत असताना त्यातील पुरुष इसम ह्याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरखैरणे पोलीस ठाणे या ठिकाणी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपी हा याचं साधर्म्य रेखाचित्राला मॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपीचा ज्या ओळखपट घेतली असता ती मुलींनी त्या आरोपीला ओळखलं होतं। त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे। हा आरोपीवरती अजून सध्या तरी कोपरखैरणे पोलिसांनी येथे एक 354 आणि 354 IPCचा एक गुन्हा दाखल आहे। आता पोलीस किती दिवसांची पोलीस कस्टडी? एक 7 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे। सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत गेलेला आहे आणि यातील पाहिजे आरोपी छाया हिचा शोध चालू आहे। हा आरोपी आणि म्हणजे फिर्यादी याची कसं काय ओळख झाली? पहिल्यापासून होती? ह्यांच्यामध्ये ओळख नव्हती। ती मुलगी सुद्धा भंगार वेचण्याचं काम करत होती, तसेच हा आरोपी सुद्धा त्याच परिसरामध्ये भंगार वेचण्याचं काम करत होता। ह्यांची पूर्वस्थिती ह्यांची ओळखीची नव्हती।